सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरला असून प्रति 10 ग्रॅम 170 रुपयांनी घसरून 78,130 रुपयांवर आलाय, तर चांदी 88,150 रुपये झालेली आहे। बाजारामध्ये ज्वेलर्सकडून मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे। मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली या देशातील इतर महानगरात घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। असं असताना आता त्यांचं स्वप्न आणखी महागणार आहे। चटई क्षेत्र निर्देशांकावर 18% वस्तू आणि सेवा कर आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं तयार केलाय। दिवाळीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात वाढ झाल्यानं सामान्यांचा नाश्ता महाग झालाय। किरकोळ बाजारामध्ये पोह्यांच्या दरात किलोमागे 5 ते 7 रुपयांनी वाढ झाल्यानं नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात। राज्य लोकसेवा म्हणजेच एमपीएससीच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षानं वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारनं घेतलाय। वयोमर्यादा ओलांडल्यानं नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय। नवतंत्रज्ञान आणि त्यावर मोठ्या प्रमाणात सुरू होत असलेले उद्योग यामुळे नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे संकेत मिळत आहेत, तर आगामी वर्षात नोकऱ्या देण्याचं प्रमाण 9% वाढू शकतं, असे जॉब्स अँड टॅलेंट प्लॅटफॉर्म फाउंड खरं तर या अहवालातून ही बाब पुढे आली आहे। राज्यात मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे। लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत। शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे। एमएमआरडीएनं पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसीसाठी आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध केलाय। बीकेसी कनेक्टर खालून जाणारा 180 मीटर लांबीचा रस्ता पूर्ण करण्यात आला असून सोमवारी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसराच्या काँक्रिटीकरणाचं काम 23 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बस स्थानकातून सुटणाऱ्या बाहेरील आगाराच्या बसच्या फेऱ्या पुढील 2 महिन्यांसाठी परळ, दादर आणि कुर्ला नेहरू नगर बस स्थानकातून सोडण्यात येणार आहेत। विमानात वापरण्यात येणारं इंधन म्हणजे टर्बाइन फ्युएल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेमध्ये आणण्याचा सरकारचा विचार सुरू असून जैसलमेर येथे होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे। एटीएफ हे रॉकेलचंच एक रूप असल्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी लागणारे अधिकांश घटक आधीच जीएसटीच्या कक्षेमध्ये आहेत। भाभा अणु संशोधन केंद्रानं विविध कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं व्यावसायिक लागवडीसाठी 8 नवीन पिकांचं वाण विकसित केलंय। यात 5 तृणधान्य आणि 3 तेलबियांच्या वाणांचा समावेश आहे। सोलापूर बाजारामध्ये लाल कांद्याची 40,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 69,000 तर अहमदनगर बाजारामध्ये 33,000 क्विंटल आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 62,548 क्विंटल आवक झाली, तर त्याला 3,992 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। लोकल हायब्रिड पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक झाली। नव्या कांद्याची आवक वाढल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील दर घसरण्यास सुरुवात झालेली आहे। 15 दिवसांपूर्वी 20 ते 50 रुपये किलो दरानं विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर हे शुक्रवारी 5 ते 28 रुपयांपर्यंत घसरले, तर किरकोळ मार्केटमध्ये देखील 20 ते 60 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री होते। आयआयटी मुंबई आणि जपानचं तोहोकू विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे। त्यानुसार या दोन्ही शिक्षण संस्था एकत्रितरित्या जॉईंट अकॅडमिक अँड रिसर्च प्रोग्राम राबवणार आहेत। त्यामुळे पदव्युत्तर, पदवी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये शिकता येईल आणि दोन्ही शिक्षण संस्थांची पदवी देखील त्यांना मिळणार आहे। मध्य रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत। रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक असेल। मध्य रेल्वे मार्गावर 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला सीएसएमटी ते कल्याण आणि कर्जत कल्याण या मार्गावर गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिलेली आहे। त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गावर काम करेल। पुणे रिंग रोड लगत प्रस्तावित 2 ग्रोथ सेंटरमधील 117 गावांचा नकाशा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जाहीर केलाय। याबाबत काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या दाखल करण्यासाठी पुढील 60 दिवसांची मुदत एमएसआरडीसीनं दिलेली आहे। 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या काळ्या पिवळ्या जीप टॅक्सीची नियमानुसार नोंदणी रद्द करणं आवश्यक आहे। ही वाहनं जप्त करण्याची कार्यवाही परिवहन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे। असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे वाढणारे एचआयव्ही आणि
सिफिलिस यांचं संक्रमण रोखण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं सर्वसामान्य व्यक्तींच्या तपासण्या करण्यावर भर दिलाय। 3 वर्षात सिफिलिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून या रुग्णांचा शोध घेण्यात मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेला यश आलंय। पिंपरीमध्ये नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनानं रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेमध्ये बांधकाम करण्यावर बंदी घातली आहे। तसंच नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी वैयक्तिक पाणी मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं असून बांधकाम व्यावसायिकांनी घराचा ताबा देताना एरेटर टॅब्स बसवणं अनिवार्य करण्यात आलंय। पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांमधील 20 जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी देण्याचं निश्चित करण्यात आलं। या टाक्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर तिथे सुमारे 3.5 लाख लिटर पाण्याचा साठा करता येणार असून त्यामुळे जवळपासच्या भागातील पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर होणार आहेत। पुणे महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर न भरणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेनं मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेमध्ये गेल्या 18 दिवसात 27 मिळकती सील केल्या आहेत। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात आहे। अखिलेश शुक्लानं आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर येते आहे। कल्याणमधील राड्या प्रकरणी अखिलेश शुक्लानं स्पष्टीकरण दिलंय। माझ्या पत्नीवर आधी हल्ला करण्यात आला असा आरोप शुक्लानं केलाय। तर आमची 5वी पिढी कल्याणमध्ये राहते आणि मी स्वतःला मराठी भाषिकच समजतो असा दावाही त्यानं यावेळी केला। कल्याणच्या सोसायटीमधील राड्या प्रकरणी 10 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सुमित जाधव आणि दर्शन बोराडे अशी या दोघांची नावं आहेत। कल्याणमधील राड्या प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे। अखिलेश शुक्लानं बोलावलेले गावगुंड इमारतीमध्ये घुसतानाचा नवा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलाय। कल्याणमधील राड्यानंतर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ वळवळायला लागली आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय। कल्याण प्रकरणावरून राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। आरोपींना तात्काळ अटक करा आणि सरकारला अटक करायला जमत नसेल तर मनसैनिक थैमान घालतील, मग बोट दाखवू नका असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। कल्याणमधील इमारतीतील राड्या प्रकरणी इमारतीतील नागरिकांसह मनसेच्या शिष्टमंडळानं आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डीसीपी अतुल झेंडेंची भेट घेतली। या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सरत्या वर्षाला निरोप आणि 2025 या नववर्षाच्या स्वागतासाठी तसंच नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटकांनी रायगडला पहिली पसंती दिली आहे। हॉटेल आणि रिसॉर्टचं बुकिंग आताच हाऊसफुल झालंय। गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय। आंबा आणि कडधान्याच्या पिकाला उत्तम बहर आलाय। या पोषक वातावरणामुळे आंबा आणि काजू उत्पादक सुखावले आहेत। मात्र वाढत्या थंडीमुळे सर्दी खोकला आणि तापाच्या साथीमुळे खासगीसह शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे। गेल्या 3 वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या 200 लोकांच्या नावाच्या याद्यांचे फलक पालिकेकडून चौकात लावले जाणार आहेत। याचबरोबर थकबाकी वसुलीसाठी 12 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।